यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोऽस्तु परमात्मने। योग्योपादानयोगेन दृषदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बतनारकम् छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान्। जगत पूज्यपादाचार्य भगवान की जय। काल मी 4था श्लोक घेतले। 4थ्या श्लोकाचा अर्थ काय होता? पूजा तूच होती आहे सगळ्यांमध्ये। जो भाव मोक्षाला देतो स्वर्ग मिळणार नाही का? मिळणार। तसं उदाहरण दिलं की जो कोणी भार ओझ अस्मी काय म्हणले, जो 10 किलोची बॅग आहे तो कुठून बारामतीवरून उचलून अकलूजला आणलात, मग त्याच्यासाठी बारामतीपासून काय जवळ आहे दुसरं? हां तू जाऊन आली की, म्हणजे त्याच्या जवळच्या गावात जायला काय अवघड आहे का? तिथून उचलून इथंपर्यंत आणली की नाही? किती किलोची होती बॅग? 10 किलोची होती। तुमची किती किलोची आहे माहीत नाही। म्हणजे ओझी बॅग आपण खूप दूरपर्यंत उचलून आणली तर जवळ न्यायला काय प्रॉब्लेम नाही आहे, सुखासुखी आपण नेऊ शकतो तोंडातून। मग म्हणून सांगायलेत की तसं जो भाव, म्हणून आम्ही श्लोक म्हटला होता काल, म्हणा यत्र भावः शिवं दत्ते द्योः द्योः कियद्दूरवर्तिनी गव्यूतिं थांबा हो, नवीन शब्द आहे त्यांना येऊ दे। यो नयत्याशु म्हणा, यो नयत्याशु म्हणा की तुझ्या यो, मी मागचं म्हणते तुम्ही माझ्या पुढं जायला लागले, तुमच्यासाठी मागचं म्हणून दाखवायला लागले तर तुम्ही अजून पुढं माझ्या। यो नयत्याशु नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति क्रोशार्धे किं ससीदति म्हणा की एकाचा बी आवाज आहे ना तुमच्या सगळ्याचा मिळून सोडून माझा आवाज एकटीचा मोठा आहे, हो ना? आजीला ओळखलं बघ, म्हणा बघून एकदा सगळं। यत्र भावः शिवं दत्ते द्यौकियद्दूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति। शब्दशः बघायचं होतं। यत्र म्हणजे ॲक्च्युली शब्दशः काय म्हणायचं? यत्र म्हणजे इथं, बरोबर, क्षेत्रवाचक असतो। त्र हा शब्द असतो ना, अत्र म्हणजे इथं, यत्र म्हणजे जेथे। यत्र किडे नसले तर दरवाजा उघडा, बाहेर फक्त लाईटला किडे आहेत का बघा, हो लाईटच्या जवळ बघा। यत्र म्हणजे जेथे, अत्र म्हणजे येथे, तत्र म्हणजे तेथे, कुत्र म्हणजे कोठे, जेथे। यत्र म्हणजे जेथे, पण इथं जेथे नाही अर्थ लावायचं, इथं लावायचं जो भाव। जसं आता प्रकरण असेल तसा अर्थ समजून घ्यायचा। जो भाव, शिव म्हणजे मोक्ष, शिव म्हणजे सुख, शिव म्हणजे
काय म्हणायचं पूर्णता. जो भाव स्वभाव म्हणा, शिव म्हणजे जो भाव स्वभावाला देतो त्याच्याद्वारे देव म्हणजे स्वर्ग किती दूर असणार किंवा काय दूर आहे का. जो भाव तुम्हाला विसर्ग आहे पण मधले विसर्ग असतात ते अल्प म्हणायचे असतात आणि जे शेवटी आले ना असे जर विसर्ग तर त्याला जोर द्यायचा. म्हणजे जसं कह मध्ये आला तर कह असं घ्यायचं. म्हणजे म्हणताना ते काव्यामध्ये जास्त जोर दिला जात नाही जे मध्ये आले त्याला, पण तोडायचं पण नाही, सोडायचं पण नाही. द्योह कियत दूरवर्तीनी जर तो शेवटला आला असतं तर द्योह असं म्हणावं लागलं असतं. मग स्वर्ग काय दूर आहे का. ज्या भावाने मोक्ष मिळतो त्या भावाने स्वर्ग काय दूर आहे का तर नाही. जसं उदाहरण दिलं की जो मनुष्य काय म्हणले आशु म्हणजे शीघ्र, लिहा माहीत नसलेले शब्द तुम्हाला. दत्ते म्हणजे काय दत्त, दत्ते म्हणजे देतो. जो भाव शिव देतो त्या भावाने देव म्हणजे स्वर्ग. तर स्वर्ग कियत म्हणजे किती दूर आहे तर दूर नाही. मग जो आशु म्हणजे शीघ्र, गव्युती म्हणजे 4 कोस, नयती म्हणजे नेतो. जो 4 कोसपर्यंत आपला भार शीघ्र नेतो त्याला किंवा तो सह म्हणजे तो अर्धकोश नेण्यासाठी किमसीदती त्याला काय पीडा होते का तर होत नाही. म्हणजे तो आनंदाने नेऊ शकतो, त्याच्यामध्ये काय त्याला त्रास होणार नाही. कळलं नाही का सिद्धम. चेहरा प्रश्नचिन्ह दिसायला मला नाही कळलं का. म्हणजे आता भाव समजला ना की जो आपलं ते जे काय उदाहरण घेऊ आपण आता त्यांना तिला सांगितलं सगळं की तुमची जर बॅग आहे आणि ती 10 किलो ओजाची आहे आणि ती तुम्ही उचलून किती नेऊ शकता, समजा 1 किलोमीटरपर्यंत नेऊ शकताय, तुम्हाला काय त्याचा त्रास नाही आहे. किती किलोची बॅग तुझी, तर ती उचलून घेऊन जाऊ शकतो आपण, व्हीलनी नाही ओढत उचलून, तर ती उचलून तुम्ही 1 किलोमीटरपर्यंत नेऊ शकता. तर तुम्हाला 5 पावलं न्यायला काय अवघड आहे का, म्हणजे सहज होऊ शकतं त्याच्याकडून. मग तसं सांगायचं आहे की जो पुरुषार्थ तुम्हाला मोक्ष देणार आहे, जे परिणाम जे उत्कृष्ट भाव तुम्हाला उत्कृष्ट सुख देणार आहेत त्याच्याद्वारे इंद्रिय सुखाची प्राप्ती होणार नाही का. स्वर्ग म्हणजे काय सांगायचं आहे, इंद्रिय सुख किंवा लौकिक सामग्री भोग सामग्री ज्या आहेत त्यांची प्राप्ती सहज होऊ शकते. म्हणून तुम्हाला कशासाठी धर्म करायचा आहे, ह्या सुखसामग्री गोळणा करण्यासाठी का, म्हणजे त्या इंद्रियांना सुख देण्यासाठी का इंद्रियांचा अभाव करण्यासाठी असं म्हणायचं फक्त इथं. काय विशाल बाया, कशासाठी करायचं आहे धर्म, कशासाठी शुद्ध भाव करायचे, कशासाठी हा पुरुषार्थ करायचा, तर त्याच्याद्वारे आपल्याला इच्छा असते काय, सगळा माझा संसार चांगला व्हावा. किंवा म्हणजे आता थोडंसं काय विचार आलं मला विजुगा की धर्म करतो तर म्हणजे काय, तुम्ही नियम व्रत संयम केला, मागच्या श्लोकामध्ये केला ना, काय केला हो, व्रत केला तर देवपद मिळतं. मग व्रत केलं तुम्ही समजल्यावर, कशासाठी केलं, स्वर्गात जायला नाही. म्हणजे व्रत केलं कशासाठी की डाएट करण्यासाठी, म्हणजे शरीर निरोगी राहावं. काय म्हणले, BP काय नॉर्मल राहायचं, शुगर बेटा असं घेऊन बसायचं, काढायचं नाही, शेवटला होईसपर्यंत स्थिर बसायचं देवासारखं. काय म्हणले, म्हणजे तुमचं BP शुगर काय असेल ते सगळं नॉर्मल राहण्यासाठी जर तुम्ही व्रत नियम संयम केलं तर चांगलं असतं बरं का ते सगळ्या रोगाला. म्हणून केला तर कुठं जाणार, असं करायचं का म्हणजे 4 गती विचारते मी, कुठं जाणार, वर जायचं खाली जायचं का बाजूला कुठं, भाव. म्हणूनच 3ऱ्या श्लोकात त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलंय व्रताचं, पण 4थ्या श्लोकात काय सांगायला लागलेत, भाव. भावाची मुख्यता आहे, तुम्ही कुठल्या भावानी करताना याला इम्पॉर्टन्स आहे, त्याच्याद्वारे फळ मिळणार.
म्हणून धर्म तर सगळे करतायत, पण त्याच्या मागं भाव काय असतात त्याच्यानुसार फळाची प्राप्ती होते. म्हणून त्यांनी काल आपण उदाहरण काय बघितलं होतं, इकडे या, काय बघितलं होतं काल उदाहरण, त्या सेठजींचं काय केलं होतं, सेठजींना जेलमध्ये नेलं होतं. मग त्यांना किती त्यांचे भाव दुखावले होते की मी कुठं गद्द्यावर बसणारा, मी एवढे पैसे कमवणारा, मी एवढं सुख भोगणारा आणि मला जेलमध्ये आणून चक्की पिसायला लावतायत आणि त्याला किती दुःखाची वेदना. मग त्यावेळेस त्याला कोणी काय सांगितलं, समजदार माणसानी, समजदार कैद्यांनी काय सांगितलं, तू कुठं आहेस, घरात असताना सुख भोगतो ठीक आहे, आत्ता कुठं आहेस वर्तमानात, म्हणजे आत्ता पण तिथंच आहे हे समजून घ्या. तसंच आहे आपलं पण, भावनेने जिथं असताना तिथं जोडलेले असतात. सांग किती वेळ चाळीसगावला असती आणि किती वेळ इथं असती, जेवढे वेळ दूर असणार ना तेवढे वेळ दुःख होणार. काय आजी कुठं आहे, त्यांचं गाव कुठलं, कसगाव. कसगावला आहे का इथं आहे, कुठं आहे तुम्ही आत्ता, नाही नाही इथं आहे का तिथं आहे, इथं आहे ना. जर विचारातून तिथं असेल तर मिळणार नाही सुख, हे सांगायचं आहे. जिथं फिजिकली असतं तिथंच मेंटली राहावा, किंवा मग आता शरीराच्या आधाराने राहायचं नाही आहे आपल्याला मेन. त्यामुळं शरीराच्या विकल्पात राहून जर धर्म करणार तर ते स्वर्ग पण दूरच राहिलं. देव कियत दूरवर्तीनी नाही, देव तर दूरच राहिलं. म्हणून उलटं करू ह्या श्लोकाला जर असं आपण, ह्यांनी सांगतायत उत्कृष्ट भावाने तुम्हाला स्वर्ग सुख मिळणार आहे, त्या भावाने मोक्ष सुख मिळणार आहे, त्या भावाने काही स्वर्ग अवघड नाही आहे. उलटं सांगा या वाक्याचं, सोनी. नाही 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 नाही, हे मोक्ष सुखाचं सांगितलंय की, ह्याच्या उलटं सांगा मला प्रियाबेन. हां हां नाही नाही हे नाही बोललं बरोबर. काय, ज्या भावाने तुम्हाला सादितिर्यंच नाही नरकगती मिळणार आहे, निगोदासारखी निकृष्ट पर्याय मिळणार आहे, त्याच्याद्वारे म्हणजे असे निकृष्ट परिणाम आपण करतोय आणि मागतोय काय, मोक्ष. मग त्या भावाने कसं मोक्ष मिळणार. म्हणून सांगतायत काय, परिणामाला महत्त्व आहे. जे काय भाव करतो क्रियेला नाही आहे. धर्म म्हणजे क्रिया नाही आहे, व्रतसंयम म्हणजे क्रिया करायची नाही आहे तुम्हाला, क्रियेसाठी प्रेरणा नाही. आपल्याला बाहेर सगळ्यांकडनं बघताना धर्म म्हणजे काय वाटतो, हे धार्मिक, खूप धार्मिक आहेत का हो, 10 उपास केले, काय काय केलं पूजाबेन, सॉरी प्रियाबेन, धर्म म्हणजे काय केलं, सगळ्या बहिरंग क्रियाकडून आपण धर्म बघतोय ना. तर सांगतायत काय, क्रियेत धर्म नाही आहे, परिणामामध्ये आहे, त्या तुमच्या उत्कृष्ट भावनेमध्ये आहे. तर त्यासाठी त्यांनी एक उदाहरण छान घेतलं इथं की कसं आपल्याला आपल्या भावनेने फळ मिळतं आणि कसं त्या स्त्रीला मिळालं. जग दुःखी आहे का आहे, जाऊ दे, तुम्ही दुःखी का आहे जगाचं जगाला माहिती. तुम्ही दुःखी का आहात विशाल भैया, नाही आहे म्हणा की, हां दुःखी आहे का माधवी बेन, हो. आजी दुःखी आहे का सुखी आहे, सुखी आहे, बेस्ट. असं पॉझिटिव्ह पाहिजे ॲटिट्यूड खरं. पण आम्ही आता दुःख शिकवायला लागलो, काय करायचं, आमच्याकडनं दुःख पण घ्या. तर जग का दुःखी आहे, सगळ्याचं उत्तर आहे आपले भाव. सुखी का आहे, तुमचे भाव. तर सांगतायत काय, शरीर रोगी का आहे, का रोग होतो, भाव. निरोगी का होतो, सगळीकडे उत्तर तेच आहे, डॉक्टरची गरज नसती बरं का. पूजा म्हणजे डॉक्टर पण काय करतो माहिती का, भावच देतो. तुम्हाला माहीत नसलं तर की भाव द्या त्या पेशंटना तर लवकर सुधारणा होती. काय काहीच झालं नाही आहे तुला असं सांगते पूजा, माहिती का आम्हाला. मग ते आम्हा लगेच रिकव्हरी. असं ते डॉक्टर म्हणून गोड बोले असते. कुठलं पण असू देत, बिझनेसमॅन हे काय बिझनेसमॅन कमी गोड बोलत नसते, तसंच आहे. म्हणजे तुम्ही काय करताय हो,
परिणाम देताय त्यांना, त्यांच्या परिणामांना स्थिर करताय, विशुद्ध करताय, त्याच्याद्वारेच रिकव्हरी आहे त्यांची, त्याच्याद्वारे सुख आहे. किती निकृष्ट वस्तू असेल ना, बोलणारं चांगलं असेल तर गिऱ्हाईक सगळे चांगले पटपट पटपट होतात. कसं होतं विशाल भैया? होतात. जायला पाहिजे दुकानात एकदा. म्हणजे मागे एकदा उदाहरण सांगितलं होतं मी, आमच्याकडे सोलापूरला एक असं ड्रेस मटेरियलचं दुकान होतं आणि आम्ही कधी गेलो होतो घ्यायला असं. तर छोटा मुलगा होता विजू काकी. किती आता ते असं मेची सुट्टी वगैरे असतात ना, ते जातात परीक्षा संपल्यावर असं सेल करायला त्या दुकानांमध्ये, मोठ्या मोठ्या काय म्हणायचं तसं विकणारे मुलं, हां कामगार टाईप असं. इतकं त्याच्यामध्ये ॲबिलिटी होती माहिती, बोलण्याची स्टाईल त्याची जबरदस्त. सगळं गिऱ्हाईक त्याच्याजवळ होतं माहिती का. मालक नव्हतं दुकानचा, ते पोरगं कामगार, हां ते मालकाजवळ कोण नव्हतं पण सगळे त्याच्याजवळ होते. म्हणजे एक स्टाईल अशी असती ना, आणि कन्व्हिन्सिंग पॉवर. म्हणजे मला म्हणायचं आहे, भाव देता तुम्ही, कसलाही माल असू दे, तुमच्या शब्दांनी मार्केटिंग करता ना, त्याच्यानी असं एक छान हे राहिलं बाजूला. थोडंसं एक उदाहरण आठवलं म्हणून बरं का. विजू काकी आहेत म्हणलं, आज वेगवेगळे आठवायला. हां तुम्ही पण आलाय ना आज म्हणून भाव हे पण आले, बरोबर आहे. तर काय सांगितलं की एक कॉलेज होतं, कसलं MBAचं कॉलेज होतं बरं का. आणि तिथं सगळ्या पोरांना त्यांची राय विचारत होते सर, की तुम्ही काय करणार आहे नेक्स्ट लाईफमध्ये असं. आणि मग सगळे आपलं सांगत होते, मी मार्केटिंग करणार, मी बिझनेसमध्ये जाणार, असं वगैरे सगळ्यांचे वेगवेगळे राय. मग त्या मार्केटिंग सेक्शनमध्ये अनेक जण होते. मग त्या अनेकांना ते गाईड करत होते की कसं मार्केटिंग करायचं काय नाही. मग ते म्हणले सगळ्या आम्हाला माहिती आहे, आम्ही करू शकतो. मग चॅलेंज दिलं सरनी. काय म्हणले की तुम्हाला एक चॅलेंज आहे की तुम्ही किती 1 महिन्यात का काय 2 महिन्यात असं रामायणाचे बुक्स देणार तुम्हाला मी. तर हे बुक्स कोण जास्तीत जास्त सेल करून आणते ते मला बघायचं आहे. 100 पुस्तकं तरी तुम्ही 2 महिन्यात 1 महिन्यात काय त्यांनी दिलेलं टाईम पिरियड, तेवढ्या दिवसात 100 पुस्तकं तुम्ही करून आणायची विक्री. तुमची मार्केटिंग स्किल वापरा काय पण. मग ते म्हणलं याच्यात काय अवघड आहे, रामायणसारखं बुक कोण पण घेईल. आणि म्हणजे आजच मी बघितले बरं का, आम्हाची पुस्तकं ती वाचा म्हणून घेऊन जावं म्हटलं तर सगळं आम्ही प्रवचन आता मोबाईलवर ऐकतो म्हणले, बुक्स कशाला. म्हणजे असं झाली आहे आजकाल टेंडन्सी. मग ते सगळी पोरं म्हणाली की ठीक आहे म्हणले, काय अवघड नाही, आम्ही घेऊन जातो म्हणले, विकतो म्हणले, काय द्या तितकं. आणि ते सगळी मुलं होती, त्याच्यामध्ये एक बोबडा मुलगा होता. मग त्याला विचारलं तुला काय करायचं आहे. ते बोबड्या भाषेतच म्हणला मला मार्केटिंग करायचं आहे. आणि मग सर म्हणला अरे तुला म्हणता येत नाही, तू मार्केटिंग कसं करणार. नाही म्हणला मी करणार. म्हणलं बरं कर. मग त्याला पण चॅलेंज होतं. आणि सगळ्या पोरांना दिलं टाईम आणि 1 महिना ते जाऊन आले प्रियाभाभी. 1 महिन्याने काय झालं, आता रिव्ह्यू घ्यायचं होतं ना, कोणाची किती बुक्स गेले. सरांनी विचारलं, म्हणले सांगा किती गेले. सगळ्यांची तोंडं खाली होती. आणि कोण सांगताय माझे 10 गेले, कोण 20 गेले, कोण लय 25-30 गेले, बास. त्याच्यावर कोणाची पुस्तकं कोणी घेतलं नाही, म्हणजे गेलं नाही म्हणायचं नाही, कोणी असं विक्री झाली नाही त्यांच्याकडून तेवढी. आणि आता सरांचं मूड ऑफ झालं. सर म्हणले कोणीच करू शकला नाही विक्री. तर तो लास्ट बेंचवर बसलेला बोबडा हातवर करतो आणि म्हणतो माझी 100 पुस्तकं गेली. कशी का म्हणलं. ते टीचर पण एकदम काय, प्रोफेसर पण एकदम चाट. म्हणलं असं कसं काय. म्हणले हे चांगले माणसं करू शकलं नाही, तू कसं काय करू शकला मार्केटिंग. मग त्यांनी सांगितलं, म्हणला मी आपली स्किल वापरली. म्हणलं काय स्किल आम्हाला पण समजू दे. मग तो म्हणला मी प्रत्येकाच्या दारावर जात होतो, बेल मारत होतो, कोण बाहेर आलेला सांगत होतो, म्हणायचा पुस्तक घेता का वाचून दाखवू. ते काय म्हणणार आम्ही वाचतो. किती पुस्तकं गेली हो, 100च्या 100 गेली. असं कशासाठी म्हणत होते मी, स्किल. म्हणजे शेवटी ते भाव आहे. तुम्ही कसं मार्केटिंग करता, कसं विक्री करता, कसं सेल करता, हे सगळं तुमच्या परिणामावर आहे. तुम्ही काय परिणाम देता त्या कस्टमरला, त्याच्यानुसार ते इम्प्रेस होऊन घेणार आहे. मग इथं पण काय सांगतायत भगवान आपल्याला, काय देत आहे तो
भाव देत आहेत. कसले भाव? उत्कृष्ट भाव दाखवून देत आहेत की भगवंतांनी प्रगट केलाय असा तो भाव, अशी ती पर्याय सर्वश्रेष्ठ आहे. आणि तसा स्वभाव, तसे भाव आपल्यामध्ये पण आहेत. जागृत करू शकता तुम्ही स्वतःला, त्याच्याद्वारे जाणून त्याच उत्कृष्ट पदाला तुम्ही सुद्धा प्राप्त करू शकता. ह्याचा आपल्याला कॉन्फिडन्स देत आहेत. म्हणून सांगितलं, आपल्या स्वभावाला एकदा जाणा, त्याला जिंका, तर बाहेर कुठली आपल्याला परिस्थिती त्रस्त करणारी नाही आहे. संसार कसा असतो? संसार त्रास देणारा नाही आहे, शरीर त्रास देणारं नाही आहे, संयोग त्रास देणारा नाही आहे. कोण आहे मग? सगळ्याचं कारण आपले परिणाम आहेत. म्हणा एकदा, योगीय दूरवर्तिनी क्रोशार्दे किं ससीदती. सांगा योगिता भाभी, काय अर्थ आहे? जो भाव आपल्याला मोक्षाची प्राप्ती करून देणारा आहे त्याला स्वर्ग सुख काय दूर आहे? नाही, 4 कोस आहे. गव्युती म्हणजे 4 कोस. ओझ शीघ्र नेणारा, अर्धकोस काय पीडा आहे. सीदती म्हणजे काय पीडा आहे, तर पीडा होऊ शकत नाही, म्हणजे तो इझिली नेऊ शकतो हे सांगायचं. तर त्यासाठी तर त्यांनी काय घेतले वाचते. एक शब्दचा अर्थ सांग बरं. कुठल्या ते श्लोकचा अर्थ सांगितलं की, यत्र म्हणजे ज्या भावाने किंवा जो भाव मोक्ष देतो त्या भावाने देव म्हणजे स्वर्ग काय दूर आहे का, तर नाही. दिसतंय का बोर्डवरचं? स्वर्ग दूर नाही. असं कसं म्हणायचं? जो गव्युती म्हणजे 4 कोस भार म्हणायचा. आता त्यामध्ये गर्भित 4 कोस भार शीघ्र नेतो. आशु शब्द आहे. आशु म्हणजे शीघ्र. जो 4 कोस भार शीघ्र नेतो तो, सह म्हणजे तो, अर्धकोस नेण्यास काय त्याला पीडा होणार का? सीदती म्हणजे सीद धातू आहे. सीदचं सीदती झालं. हो ना? कोण आहे संस्कृतवाले? विजवा की. तर सीदती म्हणजे पीडा. त्याला पीडा आहे का, तर पीडा होत नाही. तर धर्म कसा करायचा, धंदा कसा करायचा शिकला. आता धर्म कसा करायचा हो? तर धर्म पण भावनेने जोडले जावा तर धर्म करा, केला असं म्हणलं जाईल. म्हणून आपण प्रतिक्रमण कसं करतो? भाव प्रतिक्रमण करतो. ते भाव प्रतिक्रमण आहे नाव पण त्याला. तुम्ही काय करता? शब्द प्रतिक्रमण करता. बरोबर? भाव असतात का त्याच्यामध्ये? जर भाव घातलं तर आठवून करायला पाहिजे. म्हणजे माताजी सांगतात ना, नुसतंच आपण म्हणतो भो प्रभो मन वचन काय, जे जे काय मी दोष केले गुंडाळून संपलेलं असतं शेवटपर्यंत. त्यातला एक तरी दोष आठवतो का आपल्याला, ज्याचं प्रक्षालन व्हावं? आम्हा प्रतिक्रमण सांगतात माहिती आहे तुला. मग त्याच्यामध्ये असं आठवा, विचार करा की आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याकडनं काय झालं, काय चुकलं. मग क्रिया काय चुकली नाही, भाव काय चुकले. मग त्या भावानीच तर तुम्हाला दोष झालाय, त्या भावालाच तर दूर करायचे. त्यासाठी निर्दोष भाव करायचे आणि ते होणार निर्दोष स्वभावाच्या आश्रयाने. म्हणून सांगतायत काय? भाव प्रतिक्रमण, भाव धर्म, भाव तप, त्या सगळ्याला महत्त्व आहे. म्हणूनच तर मग भाव आसरव थांबणार, भाव बंद थांबणार, भाव संवरणी, भाव निर्जरा होऊन भाव मोक्षाची प्राप्ती होणार. कधी होणार? जेव्हा स्वरूपाला विषय करून जाणणार, त्यावेळेस तिथं कर्मांचा आसरव बंद सहज रोखला जातो. शरीराकडं बघतो किंवा क्रियांकडं बघतो म्हणून आपण बाहेर राहतो. म्हणून इथं सांगतायत काय, हा सगळा उपदेश बहिरंगामधल्या क्रियेसाठी नाही आहे,
किंवा बाह्य धर्मासाठी नाही आहे. कशासाठी आहे? परिणामांच्या उत्कृष्टतेसाठी किंवा भावपूर्वक त्या धर्माशी कनेक्ट होण्यासाठी. तुमचं कनेक्टिव्हिटी कुठे आहे हो? संसाराशी आपण त्या भावनेने किती जोडलं गेलेलं एक्झाम्पल सांगा बघू. प्रिया भाभी कुठे आहे आता? इथेच आहे ना भाव. विजगा की कुठे आहेत भाव? भाऊ नाही विचारले, भाव. म्हणजे असं एक विचार आला की जेव्हा तुम्ही टी व्ही सिरियल बघता, फिल्म बघता, त्याच्यामध्ये काय बघता हो? जर ते बघत असताय, थांबा जरा, भाव बघताय. त्याच्यामध्ये जे काय तुम्ही कॅरेक्टर बघता ना, जे काय त्यातले रोल आहेत त्यांच्याशी भावपूर्वक जोडले जाता ना. म्हणून काल पण एक प्रवचनमध्ये ऐकलं दुपारच्या मी की जेव्हा राग आला तर तुम्ही काहीतरी फेकलं, ते उदाहरण दिलं होतं ना त्यांनी. त्या मनुष्याला राग आला आणि त्यांनी चप्पल जोरात काढली बूट त्याची आणि त्या दारावर आत फेकले जोरात आणि जाऊन बसला. ते नोकर्मासाठी उदाहरण दिलं होतं त्यांनी. तर त्यात सांगितलं होतं की त्याच्यावर राग आला का तुम्हाला? कोणावर? त्या बुटावर, त्या दरवाजावर. राग कोणावर होता? एखाद्या मनुष्यावर होता. मग तुम्ही काय केलात? त्या मनुष्याला याच्यात स्थापित केला कळत न कळत. आणि मग माहिती आहे ना, भांडे आपटतात लोक असं राग आल्यावर. काय काय करतात? हो म्हणते पूजा. काय काय करत? दरवाजा आपटता होय. अजून काहीतरी मोडणार, काहीतरी तोडणार, नाही तर लाईट बंद करून जातात. काय काय उपद्व्याप करतील. म्हणजे राग जिथं व्यक्त करतो ना, तर सांगायला ज्याच्यावर राग आलं त्याची स्थापना तिथं केली गेली चुकून, तशीच चुकून नव्हे, बुद्धिपूर्वक. आणि मग त्याच्यावर राग काढताय तुम्ही, कारण तुमची शक्ती नसते त्यांच्यावर काढायची म्हटल्यावर. असं काहीतरी इनडायरेक्टली. म्हणजेच भाव कुठं जोडले? त्या मनुष्यात नाही, त्या मनुष्याचे भाव जोडले या वस्तूमध्ये आणि तसा त्या सगळ्या त्याच्यावर राग काढला. मग मला म्हणायचं होतं की जेव्हा तुम्ही सिरियल बघता त्यावेळेस तुम्ही काय करता हो? त्याच्यातले कॅरेक्टर आहेत ना, काय सास कभी बहू थी, अजून काय गेलं त्याला यादी झालं. आता काय रिसेंट नाही माहिती आपल्याला. कुठले सिरियल आहे तो? काय काय बहु सास हो गई, अनुपमा. मला माहित नाही हो, मी काय सांगू शकत नाही त्याच्याबद्दल. तुम्ही समजून घ्या. म्हणजे मग त्यातलं काय असेल ते. मग त्यातलं जे कॅरेक्टर आहे ना, तर त्या कॅरेक्टरला तुम्ही काय करताय? भावपूर्वक जोडले गेलाय. म्हणून तर ती रडली तर तुम्ही रडलेला असता, ती मेली तरी तुम्ही रडलेला असता. कोण कोणाची हो? त्यांचे बिचारे घरातले न रडता बसले असतील, पण तुम्ही बघून रडता त्याच्यात. काय ते म्हणलं होतं ना, राम लक्ष्मणाचं युद्ध चाललं होतं, तर लक्ष्मण कसं मेला हो? माहिती आहे ना? लक्ष्मण नाटकात विचारे ना मी, लक्ष्मण रिअलमध्ये कसं मेले? लक्ष्मण मारलं कोण? भाव. समजलं का त्याच्यामध्ये? पण मला असं सांगायचं होतं, म्हणजे कोणी त्यांना जीवे मारलं नव्हतं ॲक्च्युली. देवानी परीक्षा घेण्यासाठी फक्त सांगितलं रामाचा युद्धामध्ये मृत्यू झाला, एवढं सांगितलं की कोसळले लक्ष्मण. विशाल भैया कुठं चाललेत भाव? काय करत नाही कोण तुम्हाला. तर ते त्यावेळेस सांगितलं की लक्ष्मण जे कोसळला ते त्याच ठिकाणी मेला तो. म्हणजे मारलं कोणी? अटॅचमेंट आहे ना, ह्यालाच म्हणायचं भाव. मग असंच सांगायचं होतं मला की जे काय तुम्ही सिरियल बघताय, पिक्चर बघताय, तर त्याच्यामध्ये आपण आपले परिणाम जोडतोय आणि त्याच्यामुळं त्याच्यात रस येतो तुम्हाला. ही चांगली आहे, ती वाईट आहे का हो? कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे? माधुरीबेन चांगली आहे, सोनाली वाईट. कसं? म्हणजे जेव्हा आपण त्यांच्याशी जोडले जातो ना, तरच तिथं काही ना काही भाव सांगतो त्यांच्याबद्दल. मग हे सगळं संसारामध्ये आपण असे परिणाम जोडतो का, हा प्रश्न आहे. म्हणून आपण कनेक्ट होत नाही धर्माशी. म्हणून तुमचं रेंज लागत नाही कुठं? ध्यानामध्ये. जगात कोणत्याही साध्याला सिद्ध करायचे तर त्याच्याशी कनेक्ट व्हावे लागते. पूजा काय म्हणले? म्हणजे ट्रान्सलेट कर.
जर मला एखादी गोष्ट सिद्ध करायची आहे, काय मला डिग्री मिळवायची आहे, मला हे एम मिळवायचंय, काय जे असेल ते, तर ते कसं मिळणार? त्याच्यासाठी त्याच्याबरोबर जोडलं जावं लागतं. त्यामध्ये जावे लागते, त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं, समरस व्हावं लागतं. मग ते कुठलेही क्षेत्र असू दे, संसार असू दे, अकॅडमिक्स असू दे, बिझनेस असू दे, प्रोफेशन कुठलंही असू दे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्याशी समरस व्हावं लागतं. त्याला मिळवण्याची धडपड असते. म्हणून तेथे सर्वस्व जोडतो, तन मन धन तुमचा उपयोग सगळं त्याच्यामध्ये जोडता. पण धर्मात ध्येय काय आहे? ध्येय काय आहे? उगी काय तर शास्त्रातलं सांगू नका मला. तुम्ही धर्मात आहात तर तुमचं ध्येय काय आहे हो? संसार सुख. हा, धर्म करत संसार सुख. हा, कधी धर्म म्हणायचं, कसं धर्म व्हायचा मग आपल्याकडून? म्हणून सांगतायत काय की धर्माशी जोडले जात नाही आपण. स्वभावाच्या प्राप्तीचे प्रयत्न किती करतो, त्याच्याशी किती कनेक्ट होतो. म्हणून त्या स्वभावाशी कनेक्टिव्हिटी करा, तर बाहेर कुठं सगळीकडे रेंज येईल माहिती का तुम्हाला? हा, सिद्धांना किती कुठून कुठून रेंज आहे हो? 3 लोकात. कुठला आहे? एअरटेल. आयडिया, बेस्ट आयडिया आहे त्यांची. तुम्हाला काय माहिती? आज एअरटेलला रेंज नाही म्हणले म्हणून म्हणलं जाऊ देत, मला कोणाचं पॉप्युलरिटी करायचं नाहीये, पब्लिसिटी. तर म्हणायचंय की ज्ञानाची रेंज आहे ती. ती कशी येणार? त्याची विशुद्धी वाढली की सहज येणार. आणि ती विशुद्धी वाढणार कशी? जर त्या ज्ञानाला ज्ञानात जोडलो तर. म्हणून त्यांनी इथे एक उदाहरण सांगितलं, काय? जगामध्ये जग दुःखी का आहे? भाव. राग भाव आहे, तो दुःख देतोय. जो जो वितरागी आहे तो सुखी आहे. मग कुठल्याही स्टेजमध्ये असेल तो, जो वितरागी आहे तो तेवढ्या अंशाने सुखी आहे. वितरागी म्हणजे पूजा रागरहित. जेवढ्या अंशाने राग सुटला तेवढ्या अंशाने सुख आहे. जसं जरी आता घर सोडलंयस, म्हणजे अजून सोडलं इन द सेन्स नाही आता घरामध्ये, तर ते बजाव दे, शाळा सोडली आपण, 10th पर्यंतची शाळा होती ती आता सोडलीये, कायमची सोडलीये. त्याच्याशी जेवढी तू अटॅच असणार तेवढा राग आहे. आणि आता त्याला जर सोडला विचारातून आपण, तर वीतराग झालो असं सांगितलं. तिथं अनेकांनी समजा आपल्याला पनिश केलं असेल, काहीतरी वाईट आठवणी असतील, होमवर्क केला नाही, पेपर अवघड गेला, नापास झालो, एटसेट्रा, जे पण असेल ते. मग त्या सगळ्या रागाशी जोडलं जातं तोपर्यंत दुःख आहे. आणि सगळं सोडून टाकलं, हे गेलं, असं म्हटलं तर वीतराग, तेवढ्या अंशाने, त्यामुळे सुख आहे. मुनिराज असतात ते वीतरागी असतात म्हणून सुखी असतात. तर एक मुनी होते आणि ते जंगलात ध्यानस्थ बसले होते. विशाल भैया, मुनी होते ना, ते वीतरागी होते. तिथे किडे नसतात का हो जंगलामध्ये? किती किडे असतात, कसले असतात? ते असंच करत असणार, एकीकडनं तिकडं एकीकडनं तिकडं. त्या मुनींसारखं थोडस वीतराग बसू आपण. तर ते कुठं बसले होते माहिती मुनी? जंगलातून येऊन तिथं बसले होते. आणि इन्सिडन्स काय झालं होतं, जंगलातून येत असताना त्या जंगलात लुटेरे होते, डाकू वगैरे. आणि त्यांना मुनींच्या हातात कमंडलू दिसलं आणि त्यांना वाटलं ह्याच्यामध्ये काहीतरी असणार. प्रज्वल मरत नाही, स्थिर बसलं ना ते गपचूप जाणार बाजूने. तू डान्स केला की म्हणणार. हा, तर काय झालं की ते लुटेरूंनी मुनींना पकडलं. सगळ्यांनी मिळून सगळं चेक केलं, मुनी आपलं स्थिर. आणि त्यांना काय मिळालं नाही म्हटल्यावर सोडून दिलं मुनींना. आणि मग ते मुनी जंगलातून येऊन जंगलाच्या तोंडाशी तिथं झाडाखाली ध्यानाला बसले होते. मुनींना माहिती होतं काय, जंगलमध्ये लुटेरू आहेत. त्याच रस्त्याने आता गावाकडून जंगलाच्या दिशेने दुसऱ्या गावाला जाण्यासाठी एक फॅमिली चालली होती, ज्यांचं की लग्न होतं त्यांच्या घरात आणि त्यांना खरेदी करायसाठी दुसऱ्या गावाला जायचं होतं.
आणि ते अशा उलट्या रस्त्याने त्या जंगलातनं बाहेर जाणार होते. आणि ते आले आणि मुनी आहेत म्हटल्यावर थांबले, तिथं बसले, त्यांचं दर्शन केलं. आणि सगळे मुनी तर असे बसलेले असेच होते, मुनींनी डोळे उघडून सुद्धा पाहिलं नाही. आणि ते सगळे जंगलाच्या दिशेने गेले. बरोबर त्या रस्त्यावर गेल्यावर काय झालं, पुन्हा लुटेरूंना समजलं की सगळ्यांनी मिळून त्यांना लुटलं. त्यांच्याजवळ जे काय सगळं भरपूर मिळालं माल ते घेतलं आणि त्या सगळ्यांना झाडाला बांधलं. त्याच्यामध्ये एक आई, तिची मुलगी, मुलगा, त्यांचं लग्नाचं जे काही सामान आणायला चालले होते ते सगळे होते. आणि ते आता मातेला बांधल्यावर बांधत असताना ते फुटफुटले लुटेरू. काय म्हणले, ते जे जंगलाच्या तोंडाशी बसलेत ना त्यांना माहिती होतं म्हणले काय आपण इथं आत आहे, तरी सुद्धा त्यांनी ह्यांना कसं काय नाही अडवलं. हे ऐकलं की त्या मातेचे परिणाम असे भडकले. का? कारण ती माता पूर्वाश्रमीच्या त्या मुनींची माता होती. आणि हे ऐकल्यावर त्या मातेला इतका राग आला की म्हणले असला तो मुनी आहे ना, त्या तो नसता मी निपुत्रिक असते तर बरं झालं असतं, पण त्याला माहिती असताना त्यांनी माझं रक्षण केलं नाही, कसला पुत्र. आता हे भाव बघा बरं का, मला भाव सांगायचं, एवढी सुंदर कथा सांगितली त्यांनी त्याच्यानुसार. आणि मग ते जेव्हा ऐकलं तर ती ढसाढसा रडायला लागली, कोसू लागली, स्वतःला ओरडू लागली, हाताने मारू लागली स्वतःला की माझं रक्षण मुलं करू शकत नाही तर कशाला जगायचंय. अजून पण तिची दृष्टी मुनींना पाहण्यासाठी माझा मुलगा, आणि मुनी तर वीतराग होते. म्हणजे कोणाच्या विषयी न राग न द्वेष. त्यामुळे त्या मुनींना काय, कोणाला काय झालं असतं जर थांबवलं असतं तर यांच्याविषयी राग, त्यांच्याविषयी द्वेष, दोन्ही पण नव्हतं मुनींना. त्यामुळं मुनी स्थिर होते. पण हे जेव्हा मातेच्या तोंडातून निघालं की तो मुलगा, तो मुनी माझाच मुलगा आहे, असं तिचे अनादरपूर्वक वाक्य ऐकल्यावर त्या लुटेरूंच्या सरदाराला पहिला वाईट वाटलं, पश्चाताप झाला. का बरं? त्याचे भाव बघा. आता त्यांनी काय विचार केला, म्हटला ही तर जगत माता आहे, हिला आपण पकडलं, आपल्याला किती मोठा अपराध झाला आपल्याकडून. कसे भाव बघा ना, एक मुनींचे भाव, एक त्या लुटारूंचे भाव, आणि एक त्या मातेचे भाव. कोण चांगलं? कोण? लुटारू चांगला? भेटायचंय का जाऊन? तर सांगितलं की त्यांनी त्या लुटारूंना पश्चाताप झाला आणि ते त्या मातेची चरणाशी जाऊन म्हणले की आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा. तुमचा मुलगा म्हणजे काय म्हणायचं, आदर्श आहे सगळ्यांसाठी. इतकी त्यांची परिणती वितरागी आहे की त्यांचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही तर त्यांचे माता म्हणल्यावर आम्ही तुम्हाला त्रास दिला, आमचा अपराध झाला. लगेच सरदारांनी सगळ्यांना ऑर्डर दिली, काय ह्यांचा सगळा लुटलेला माल परत द्या आणि ह्यांना बाइज्जत घरी काय म्हणायचं सुरक्षित पोचवा. आपली जबाबदारी. त्यांना पोचवलं, ते पोचवलं. परत येऊन मुनींकडनं क्षमा मागितली लुटेरूंनी. का? कारण आम्ही इतक्या श्रेष्ठ, इतक्या काय उत्कृष्ट मातेचा आम्ही अनादर केला. कसे परिणाम काय सांगा आता, कुठल्या परिणामाने कोण कुठं जाणार? वितरागी मुनी कुठं जाणार? स्वभावात. लुटेरू कुठं जाणार? कुठं जाणार? मोक्षालाच देत आहे काय लगेच? थांबा की जरा. म्हणजे चांगल्या गतीला, सुगतीला जाणार. आणि माता कुठं जाणार हो? मातेला पश्चाताप झाला तर ठीक, पण तिचे परिणाम असे होते की त्यांनी माझं रक्षण करायला पाहिजे होतं. आणि या भावनेने काय होणार, मुनींना तिने परिग्रही केलं, मोही केलं, आणि त्याच परिणामांचं फळ तिला दुर्गती मिळणार. म्हणून सांगायचं की आपणच आपले परिणाम असे करतो जेणेकरून आपल्याला त्याचं उदय भोगावा लागतो. जो भाव आपल्याला चांगली गती, चांगली पर्याय, चांगली अवस्था देऊ शकतं, चांगला स्वभाव देऊ शकतो, त्या परिणामांनी आपण जर कुकर्म करणार, अधर्म करणार, पाप करणार तर नियमाने ते आपल्याला फळ आपल्यालाच भोगावं लागणार.
म्हणून सांगायचं आहे की शस्त्र तुमच्या हातात आहे, त्याला कसं यूज करायचं हे तुमच्यावर आहे. कुठलं शस्त्र? परिणामच आपलं शस्त्र आहे, आपलं ज्ञान हे आपलं शस्त्र आहे. त्याच्याद्वारेच आपण जर आपल्या स्वभावाकडे गेलो आणि अन्य सगळ्या काय म्हणतात प्रज्ञाछेनीने सगळ्या अन्यांना आपल्यापासून भिन्न केलं तर त्याचा उपयोग आपल्यासाठी मोक्षमार्गामध्ये चांगला होणार. आणि जर त्याचा उपयोग आपण काय केलं, काय करतो अजून शस्त्राने, ज्ञानशस्त्राने जर हो सांगा की विजू काकी काय करायचं, मी मोक्षाला तर नेलं, तुम्ही संसारात न्या बघू. जर त्याच शस्त्राने आपण जर धर्मापासून तोडलं स्वतःला, तर स्वभावापासून तोडलं आणि परद्रव्याशी परिग्रहाशी अटॅच केलं तर तोच उपयोग आपल्याला दुर्गतीला नेणारा आहे. म्हणून आपण विचारपूर्वक निर्णयपूर्वक आत्म्याला ग्रहण करायला पाहिजे. सगळ्या परिग्रहापासून भिन्न स्वभावाचं वेदन करणं आवश्यक आहे. हो.